नमस्कार मित्रांनो, रायटर शीतर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही मागचे 2-3 आठवडे बघत असाल की मी मराठी लेखक हवेत अशी रिक्वायरमेंट शेअर करत आहे. म्हणजे डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी मराठी लेखक हवेत, वेगवेगळ्या लोकेशन्सला याच्यासाठी रिक्वायरमेंट शेअर करत आहे. पण मला खूप खेदाने सांगावं लागत आहे की असे ऍप्लिकेशन फार कमी येत आहेत. म्हणजे मराठी लेखक जे आहेत, म्हणजे लेखन आवडणारे, कंटेंट रायटिंग हे क्षेत्र अजिबात सिरियसली घेत नाहीत. त्यामुळे मागणी असूनही मराठी कंटेंट रायटरचा पुरवठा अतिशय कमी आहे. एकतर अनुभव कमी आहे, नॉलेज कमी आहे आणि या क्षेत्राकडे खूप सिरियसली बघतच नाहीयेत. म्हणजे तुम्ही छंद म्हणून लिहिता तर ठीक आहे, पण तुम्हाला जर कमाई करायची असेल तर कंटेंट रायटिंग या क्षेत्राची विषयी सगळी माहिती घेणं, मग अनुभव घेणं आणि मग ऍप्लिकेशन करणं हे सहज शक्य आहे. पण आता या चॅनलवर ऑलमोस्ट 10,000 सबस्क्रायबर होत आलेत. पण फार कमी जण आहेत जे फक्त जे असं प्रोफेशनली काही लिखाण करावं असा विचार करतात. कारण खूप जण विचार करतात की मी खरंच वर्कशॉप करू का, मला फायदा होईल का, एकही स्टेप पुढे घेत नाहीयेत. सो या अशा रिक्वायरमेंट येत राहणार आहेत मराठी लेखकांच्या. मी कुठून ना कुठून लेखक नक्कीच शोधेल. आता तुम्ही म्हणाल की वर्कशॉपचे लेखक, ऑफकोर्स ते आहेतच, पण पर्टिक्युलर लोकेशनला जर कोणी नसेल तर मला तिथून माझ्या वर्कशॉपच्या विद्यार्थ्यांना घेत नाही. पण मी एक तुम्हाला किस्सा सांगते की नाशिकला रिक्वायरमेंट होते डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये. त्यांना एक अनुभवी लेखक हवा होता. तर मी सांगितलं की अनुभवी नाहीये, पण कंटेंट रायटिंगचं नॉलेज असणारा पूर्ण विद्यार्थी माझ्याच वर्कशॉपचा आहे, तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन बघू शकता. तर त्या म्हणल्या ठीक आहे, तुम्ही म्हणताय. तर मग मी त्यांना पाठवलं. त्या मॅडम आहेत, त्या गेल्या सकाळी इंटरव्ह्यू साठी, पण त्या दिवशी झाला नाही. मग नंतर त्यांनी मला येऊन विचारलं की मॅडम, डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये म्हणजे मी कंटेंट रायटिंग केलंय, पण तिथे काम कसं चालतं हे मला माहिती नाहीये. तर मग मी डिजिटल मार्केटिंगचा पण एक कोर्स आहे जो फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे, तो शेअर केला. म्हणलं तुम्ही याचा अभ्यास करा आणि मग इंटरव्ह्यू द्या. सो त्यांनी तो कोर्स केला, अभ्यास केला, इंटरव्ह्यू दिला आणि त्यांचा खूप चांगला इंटरव्ह्यू गेला. सो आता पुढचं ऑफर आणि सिलेक्शन कसं आहे, त्यांचा थोडा वेळेचा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज त्यांचा इंटरव्ह्यू खूप चांगला गेलाय. तर बघा, तुम्ही जरी एक्सपिरियन्स नसला तरी नॉलेजने तुम्ही इंटरव्ह्यू दिलं तर तुम्हाला ते थोडं तरी चान्स देतील की नाही, यांना नॉलेज आहे तर थोडं ट्रेन करून आपण यांना घेऊ शकतो. अदरवाईज आत्ताही माझ्याकडे खामगावसाठी रिक्वायरमेंट आहे, यवतमाळसाठी रिक्वायरमेंट आहे, नाशिकसाठी रिक्वायरमेंट आहे आणि सातारा कराड इथे रिक्वायरमेंट आहे. ऑलमोस्ट 11 कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट आहे, पण माझ्याकडे कॅन्डिडेटच नाहीयेत ज्यांना मी तिथे पाठवू शकते. कारण काय होतं ना, जे ऍप्लिकेशन येतात ते काय म्हणतात, मॅडम मी कविता लिहिते, मी अप्लाय करू शकते का? नाही अप्लाय करू शकत. कसं करणार सांगा मला? कथा लिहिते, अप्लाय करू शकते का? नाही अप्लाय करू शकत. हा अनुभव काउंटच केला जात नाही कुठल्याही डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये, एजन्सीमध्ये. त्यामुळे कंटेंट रायटिंगचं नॉलेज तरी घ्या, त्याच्या पुढे मग समजून घ्या की कसं जायचंय, काय जायचंय. पण ऍटलिस्ट एक पाऊल पुढे टाकलं तरच तुम्हाला या क्षेत्रात काहीतरी करण्याची संधी आहे. नाहीतर माझे व्हिडिओ येत राहणार आहेत, मी रिक्वायरमेंट शेअर करत राहणार आहे आणि जो कोण एलिजिबल असेल त्याला काम मिळणं शक्य आहे. पॉलिटिकल कंटेंट रायटरसाठी गेल्या 3 महिन्यात मी 7 कॅन्डिडेट प्लेस केले आहेत. ही खूप मोठी संख्या आहे, कारण मराठी लेखक या ज्या एजन्सीकडे मिळतच नाही, ते म्हणतात मॅडम तुम्हीच तुमच्याकडून शोधून द्या. सो असं हे फील्ड आहे. ज्यांना अजूनही इच्छा आहे वर्कशॉप करण्याची त्यांनी जरूर करा. 2 तास तुम्हाला काढायचे आहेत वर्कशॉप लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी. कुठल्याही वेळेत बघू शकता व्हिडिओ, काहीच हरकत नाहीये. आणि नंतर एक सराव सेशन होतं, त्याच्यात वेगवेगळे विषय दिले जातात आणि तिथे तुम्ही लिहू शकता आणि मी चेक करून सांगते की कसं लिहायचं असतं. सो ही प्रोसेस खूप मोठी आहे, पण अर्थात पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. आणि या लोकेशनसाठी मी जे आत्ता म्हणले होते, तिथे कोणी एक्सपिरियन्स कंटेंट रायटर मराठी असेल तर मला लवकरात लवकर अप्लाय करा. मी लवकरात लवकर तुम्हाला तिथे तुमची रिक्वायरमेंट शेअर करेन. थँक्यू.